नमस्कार. राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं जे शेत जमिनीचं नुकसान झालं होतं. काही भागामध्ये मराठवाड्यात विशेषतः जमिनी खरडून गेल्या होत्या, माती खरडून गेली होती आणि त्याच्याच नुकसान भरपाईच्या पोटी सरकारनं वचन दिलं होतं, की ज्यांची कुणाची जमीन खरडून गेली आहे त्याला हेक्टरी 48,000 हे सरकार देणार आहे आणि त्यासोबतच मनरेगाच्या मार्फत ₹3,00,000 अनुदान हे हेक्टरी देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे 3.5 लाखाचं अनुदान हेक्टरी हे शेतकऱ्याला देऊ केलं होतं. मग आता त्याच्या संदर्भात कसला जी-आर नव्हता आणि काल म्हणजे 4 नोव्हेंबरला एक जी-आर काढण्यात आलेला आहे. नेमकं पाहूया कोणते जिल्हे आहेत पात्र यामध्ये आणि किती हेक्टर जमीन बाधित झालेली आहे, किती शेतकरी आहेत आणि किती मदत ही त्या जिल्ह्यासाठी मिळणार आहे. तर हा जी-आर आहे. आपण पाहू शकतो 4 नोव्हेंबरचा जी-आर आहे. ज्यामध्ये की जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीचं झालेल्या नुकसानाकरिता, जे शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे, याच्याकरिता एक अनुदान देण्यात आलेलं आहे. यामध्ये जवळपास 24,63,94,000 इतकी रक्कम ही ची तरतूद ही करण्यात आलेली आहे. नेमकं जिल्हे कोणकोणते आहेत तर पाहायला गेलं तर नागपूर विभागामध्ये वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा आहे. वर्ध्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या 91 आहे आणि बाधित क्षेत्र हे 44.90 म्हणजे 45 हेक्टर आहे आणि निधीची तरतूद ही 8,58,000 इतकी करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये जुलैमध्ये जे नुकसान झालं आहे त्यामध्ये 156 शेतकरी आहेत. हेक्टरमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 55 हेक्टर जमीन आहे आणि 19,49,000 इतकी मदत ही वाटप करण्यात आली. भंडारामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 4 शेतकरी बाधित आहेत. बाधित क्षेत्र हे 2 हेक्टर 11 गुंठे आहे आणि जी निधीची रक्कम आहे ₹38,000 इतकी आहे. अशा प्रकारे नागपूर विभागामध्ये 260 शेतकरी आणि मदत जी आहे ती 28,85,000ची आहे. आता पाहूया छत्रपती संभाजीनगर धाराशिवमध्ये जून ते सप्टेंबर मध्ये जवळपास बाधित शेतकऱ्यांची संख्या 7,369 आहे आणि जे क्षेत्र बाधित झालं आहे ते 2,300 हेक्टर इतकं क्षेत्र आहे आणि जी निधी जो मिळणार आहे तो म्हणजे 10,81,30,00,000 इतका आहे. तर हे सगळ्यात जास्त बाधित शेतकरी याच जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतील. हिंगोलीमध्ये जी बाधित शेतकरी संख्या आहे 4,526 आणि बाधित क्षेत्र आहे 1,000 बाधित क्षेत्र आहे 1,467 हेक्टर आणि जी रक्कम वितरित करण्यात आली आहे 6,83,59,000 इतकी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये जे बाधित शेतकरी आहेत 2,862 आणि क्षेत्रफळ आहे 1,426.80 हेक्टर. रक्कम जी वितरित करण्यात आलेली आहे 6,70,60,000 इतकी आहे. तर एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बाधित शेतकरी आहेत ते 14,757 आहेत. क्षेत्रफळ जे आहे ते 5,194 हेक्टर इतकं आहे आणि जी रक्कम मिळणार आहे ती 24,35,59,000 आहे. तर एकूणच काय ते गणित हे 15,000 शेतकऱ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मिळून केवळ 15,000 शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि त्यांच्यासाठी जी रक्कम जी आहे ती 24,63,49,094 इतकीच आहे. तर ही होती माहिती. बाधित झालेल्या शेतकऱ्यांची मदत ही मिळायला सुरुवात झालेली आहे.